तर राम राम मंडळी, मला पाजायचं होतं गायला पाणी, म्हणून बकेट भरून मी निघालो गायच्या दिशेने. आता जाता विचार आला डोक्यात, गायला मका हे तोडून टाकायचे आहे. त्यामुळे मी घेतलं हातात कोयता आणि ठुलं गायला पाणी. पण तुम्हाला तर माहीतच आहे, ती कधी पाणी पित नाही, म्हणून तिच्यासाठी मका तोडले आणि मकाचा भेळा उचलला कांद्यावर आणि मी निघालो गायला मका टाकण्यासाठी. गायला मका टाकून मी निघालो वरी. तर मंडळी, आमच्या इकडे खूप पाऊस आहे, त्यामुळे आम्हाला पाण्याची कमी नाही. तुमच्या इकडे पाऊस आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो करून घ्या. गाय म्हणाली, चालला वरी. गायला म्हणलं व्हिडिओ बनवण्यासाठी चाललो आहे. तर तेवढ्यातच मला दिसली ही आपली हिरवीगार सोयाबीन. पुढे गेल्यानंतर दादाची नजर पडली ह्या पिवळ्या झालेल्या दोडक्यांवर. कांद्याच्या रानात आल्यानंतर पाहिलं कांदे आलेत का नाही, तर दादा म्हणाला, इकडे ये आणि हे बघा आपले कांदे उगवले आहेत. इकडे या मित्रांनो, हे बघा किती सुंदर कांद्याचं बी उगवलं आहे. हे शेजारच्यांचं आहे, आपलं नाही मित्रांनो. कांदे बघत होतो तवरच खूप जोरात आला पाऊस आणि मी निघालो घरी. आणि मी सन्नाट पळालो घरी, कारण खूप जोराने पाऊस येत होता. खूप पाऊस वाढण्याच्या आधी गाय बांधून घेतली तिच्या निवाऱ्यात आणि भेटूया उद्या. आणि पुढच्या ब्लॉगचा वेट करा आणि तोपर्यंत आपल्या भावाला सबस्क्राईब करून घ्या.